नमस्ते. आज आपण रसायनी सेंटर मधून एक छान असा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत. तुम्ही पाहू शकताय की आयता या गावात आईंचं नाव आहे शांताबाई भोई. तर तुम्ही पाहू शकताय की आपण आता एक व्हिडिओ दाखवतोय ज्याच्यामध्ये आईंचं खूप आधी जेव्हा त्या आपल्याकडे आल्या होत्या तेव्हा कशा पद्धतीने त्यांची कंडिशन होती. तर दादा साधारण किती दिवस झाले तुम्ही थेरपी जॉईन करून? 15 दिवस ते 15-20 दिवसात आई कौल झाली. म्हणजे नाही तरी साधारण कधी जॉईन झालाय? जॉईन झाली तारीख लक्षात नाही, पण महिना झाला. महिना साधारण महिन्याभरापूर्वीचा हा व्हिडिओ आहे जो तुम्ही पाहताय. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की आईची कंडिशन खूप खराब होती. तर एक्झॅक्टली काय झालं होतं दादा आईंना? आईला पूर्ण पॅरालिस मारला, लकवा मारला होता. चालता येत नव्हता, उचलून न्यायला लागायचा, टॉयलेटला वगैरे उचलून न्यायला लागायचा. थेरपी चालू केली तेव्हापासून म्हणजे खूप चांगला अनुभव भेटला. चांगला अनुभव आलाय तो आपण दाखवतोच होत आपल्या दर्शकांना की खूप छान पद्धतीने त्यांना रिलीफ आला. आणि दादा साधारण हे कधीपासून होतं, म्हणजे कधीपासून त्यांना लकवा मारला? 1 महिना झाला लकवा मारला. हॉस्पिटलला गेलो, हॉस्पिटलला इलाज झाला नाही. काय सांगितलं होतं डॉक्टरनी तुम्हाला? डॉक्टर म्हणले काय होईल पण लवकर होणार अशी गॅरंटी नाही. 6 महिने त्यांना काही बीपी शुगर असा काही त्रास होता. ओके, त्याच्यामुळे कदाचित त्यांना तुम्हाला. आईंचं वय किती आहे? 65 वय वर्ष आहे आईंचं. आणि तुम्हाला ही माहिती आणि आपण दाखवतोच आहोत की त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकताय की त्यांच्या नाकाला नळी लावली होती. बरोबर ना? ती का लावली होती? अन्न जात नाही. डॉक्टर म्हणलेला नळीशिवाय पर्याय नाही, नळी लावलं नळीतच मग अन्न द्यायला लागेल, ज्यूस वगैरे. अच्छा, म्हणजे साधारण महिनाभर लिक्विडच जात होतं फक्त, अन्न काहीच नव्हतं. लिक्विडच, पातळ लिक्विड काय असेल ते नळीनुसार आतमध्ये जात होतं. आणि मग इथे आल्यानंतर साधारण किती दिवसात ही नळी निघाली? महिन्यातच, म्हणजे महिना 15 दिवसात. महिना 15-20 एक दिवसाच्या आतच ती नळी निघाली. काय सांगितलं डॉक्टरनी? ती नळी आपण कधी काढणार? डॉक्टर म्हणले जिथून ती बोलत नाही ना, तो चालत नाही, काढू शकत नाही. इथे आल्यापासून ती बोलायला लागली, चालायला लागली, म्हणून काढून टाकली. खायला पण लागली आई? आता खायला लागली. सगळं खाते? काय खातेस? काय भाकरी चपाती सगळं खाते. क्या बात आहे. तू चालायला लागलीस, कसं वाटलं तुला? बरं वाटलं. पोरीने खूप चांगलं काम केलं. चांगलं केलं. तर तुम्ही पाहू शकताय की किती छान. आणि मी असं म्हणेन की एक मॅजिकल रिझल्ट आहे हा रसायनी सेंटरसाठी. की महिन्याभर आधी आईला जो लकवा मारला होता त्याच्यामध्ये आईला म्हणजे आपण व्हिडिओमध्ये बघतोय की त्यांची मुलं नातवंड त्यांना उचलून आपल्या इथपर्यंत घेऊन आली. पण फक्त अवघ्या महिन्याभराच्या थेरपीने 30-35 दिवसाच्या थेरपीच्या आतच त्यांची जी नळी होती ती लिक्विड त्यांच्या शरीरात जात होतं, ती नळी निघाली. आज आई सगळं अन्न व्यवस्थित जेवू शकते. आईच म्हणाली की भाकरी वगैरे सगळं खाते मी, आणि आता उठायला बसायला चालायला पण लागलेली आहे. तर आई, मी दादांना विचारेन की दादा तुम्हाला असं मी म्हणेन की विश्वास पटला होता का पहिल्याच दिवशी की असं काही होईल आईच्या बाबतीत? असं वाटलं नव्हतं. विश्वास अगोदर 5-6 दिवसात, 1-10 दिवसाचा अनुभव भेटला आईचा. रिकव्हरी वाढली होती त्यांची. जेव्हा आम्ही उचलून आणायचो तर 10 दिवसात ती स्वतःहून चालायला लागली. मग आपला वाटला विश्वास बसला होणार नाही. मला खूप छान वाटतं की तुम्ही इतका छान विश्वास ठेवलात आमच्यावर. आपल्या या थेरपी विषयी काय म्हणाल तुम्ही? त्या थेरपी विषयी म्हणजे घ्यायला पाहिजे ना, असं नाही. घेतल्यानंतर समजतो आपल्याला काय अनुभव भेटतो. बरोबर. जिथून आपण महिना का 2-3 महिन्यात घेतले नाही तर 5 दिवसात बरोबर 3 महिने तरी कव्हर करायला पाहिजे. किंवा आपल्याला मला महिन्यातच कव्हर आलं भेटलं. 3 महिन्यात अजून आई मस्त डान्स पण करेल, है ना आई? थँक्यू सो मच दादा, तुम्ही विश्वास ठेवल्याबद्दल. आणि मी पाहणाऱ्यांना सांगेन की अशा क्रिटिकल सिच्युएशन मध्ये असणारे बहुतेक जण तुमच्या आजूबाजूला असतील तर नक्कीच त्यांना आपल्या रसायनी सेंटर पर्यंत पोहोचवा आणि त्यांच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्ह. धन्यवाद.